पाचोरा शहरानजीक असलेल्या बिल्दी फाट्याजवळ भीषण अपघात झाला। यामध्ये एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 18 मे 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली आहे। पाचोरा जळगाव हायवेवरील पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या बिल्दी फाट्याजवळ पाचोऱ्याच्या दिशेने जळगावकडे जाणारी दुचाकी व जळगावच्या दिशेने पाचोऱ्याकडे येणाऱ्या महामंडळाची एसटी बस या दोघात जोरदार धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे। या अपघाती घटनेत जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथील रहिवासी 38 वर्षीय असलम शाह हा जागीच ठार झाला आहे। पाचोरा शहरातील संभाजीनगर मधील राहणाऱ्या वडिलांची भेट घेऊन किनगावकडे रवाना होताना हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती हाती आली आहे। अपघाताची माहिती मिळताच पाचोरा येथील महाकाल अँब्युलन्स रुग्णवाहिकेचे चालक सागर पाटील, बाबाजी पाटील, विकी शिंदे यांच्या मदतीने जखमीस पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते। मयताच्या पश्चात वडील, पत्नी, 2 मुलं असा परिवार असून या घटनेने पाचोरा व किनगाव परिसरात शोककळा पसरली आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।